आता बघू शकता हे बघा हे बघा हे बघा या सगळ्या पडला. नमस्कार मंडळी, तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल आणि नसाल तरी सगळेजण ठीक राहा. आपापल्या लाईफमध्ये मस्त एन्जॉय करा, जे स्वतःला वाटतं तसं करा. मी काय मोटिवेशनल स्पीकर नाही आहे, पण स्वतःला जे वाटतं ते माणसाने केलं पाहिजे असं मला वाटतं. सो आजचा आपल्या ब्लॉगचा दिवस आहे 7वा. हां आयुष्यात 7वा दिवस आहे, वाटत नाही आहे मी कंटिन्यू ब्लॉगिंग करते. सो स्टे ट्यून, कंटिन्यू राहा. बघा मी काय करते काय नाही करत आहे. आणि ही पोरगी काय करते परी ठेवते कॉशीची बोटल ना तुटते. इकडे बघ, इथे बघ, इथे तोंड बघा कसं आहे, इथे तोंड बघा असं. अरे पडली पडली पोरगी पुढे गेला. हां हॅलो 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 काय नको घाबरली नको पुरे काय बोल. हॅलो हॅलो हां नको काय चालेल फोटो काढते. Let me have you scooch in. बोल सबस्क्राईब, बोल सबस्क्राईब, बोल सबस्क्राईब टू आवर टुकड़ी. अरे कहना क्या चाहते हो? एक मध्येच काहीतरी वेगळं बोलते. सबस्क्राईब टू आवर चॅनल. तिचे तोंड बघा, तोंड बघ कसं बरबटवलंय पुन्हा. गंदा बेबी. फोटो काढते ना, फोटो काय. चला तर पुढे बघत राहा मी काय काय करते. आता वाजले 11:21 पळाले. बाय. सकाळचे वाजले 11:30. बापरे तू बिछाना उचलून घ्यायला परी 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 अरे खूप मस्ती करते. काय करते तू? मस्ती बोलायचं बाय बोल बाय. हे उचलून ठेव, हे उचलून ठेवा ती. अरे उचलून ठेवा ती. नको 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 तू बाहेर जा. तू परेशान करते. तू बाहेर जा, तू बाहेर जा, बाहेर जा. मारेन मी तुला. तू जा ना बाहेर. पुन्हा बघा कशी वाट लावली, पूर्ण सगळं पाडवत. अगं वेडे, अरे खाऊ दे. श्वेता दीदी बाय. मम्मी बाय. मम्मी बहिरे झाले काय लोक. सारा आवरून घेते आणि मग नंतरला फ्रेश होऊन भेटूया. बाय. फ्रेश होऊन आणि संडेला मी केस धुतलेली. त्याच्यानंतर संडेला काय माहिती काय धुतली, पण धुतलेली. त्यानंतर मी आता धुतले. सो केस थोडी ओली आहेत, थोडीशी सुकवायची आणि सिरम लावायचं आहे आपल्याला. आपल्याला म्हणजे मला जास्त ड्राय नाही करायची. थोडी ओली असतात ना तेव्हाच सिरम लावायचं असतं. म्हणजे एवढं मला माहितीच आहे, मी कधी लावत नाही, पण थोडं माझ्या बहिणीने शिकवलेलं आहे. म्हणजे माझी दुसरी बहीण आहे, ती सगळं करत राहते काय ऑनलाईन पडी सो त्याच्यामुळे मला माहिती आहे इतकं. नाही तर पहिला बोलली की मला आज स्किन केअर येतं ना, आणि आता मला माहिती आहे स्वतःला नाही माहिती आहे, पण तिथे थोडासा जेव्हा सांगितलं तर माहिती आहे मला. लावला केअरला सिरम. आता एवढी मी केसही करून आली तरी माहिती करतात केस काय बोलायचं. बंद करते भगवान म्हणजे त्याच्या. सो नाही तर बोलणार आता, नाही बोलणार तर काही ते लावून घेऊया. हे पाणी बघितलं जातं तेवढं पण माझं नव्हतं ठेवायचं, पण मी ठेवलं. ठीक आहे तसं. माझ्या घरच्यांना शांती नाही, दरवाजा मी बंद केलाय. तर फुडफुड करतात. त्यांच्या मला 3 छोटी मुलं आहेत, एक 1.5 वर्षाची आणि एक 1 वर्षाची. ते लोक असे परेशान करतात. आणि मी इथे स्टँडी लावले ना, तिथे स्टँडी येऊन 1 2 3 4 5 असं करत बसतात. आणि मी दरवाजा बंद केला. चला इथं लावून झालाय, आता मी चहा पिणार आहे. सो भेटूया नंतर. सो नाही तर भेटूया नंतर. आजचा दिवस काही का भारी नाही आहे, पण ठीक आहे. आता लाईफ जसं काढावं लागेल. भारी काय असणार आहे, मी उठतेच लेट. मग उठून बेसीला बिछाना वगैरे उचलून कचरा वगैरे काढून मग नंतरला आंघोळीला जाऊन तोपर्यंत 1 तर वाजतोच माझा. 1 वाजल्यावर माणूस काहीच करू शकतो, काहीच. पण लवकर थोडा रुटीन माझा चेंज होणार आहे.
मी तुम्हाला दाखवेलच. सो कंटिन्यू राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर. आता बाय. क्लॅप कर क्लॅप कर क्लॅप कर दादू. 1 2 4 5. पहिला श्वासांचा काय क्लास होतो आमच्याकडे. 3 छोटी मुलं आहेत. हे आणि आज मी काय ते बाहेर आहे. सो नाही पॉडी नाही इथे बघा. आता मी पॉडी खूप मस्ती करेल. बाय. चहा पिता जाणार. मी ठरवलं चहा पियाच्या आधी पाणीपुरी घेऊया आणि इथे कोण आलंय बघा. बघा 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 कोण आले. माझी चहा कुठे ठेवली तू. अच्छा चहा पिऊया. भेटूया नंतर. दिसतंय नाही आली. तू हे काय केला. सॉरी बोल. हे बघा हे म्याव बघा. वाजले ते 1:10 आणि मला कामाला जायचं असतं. म्हणजे मी घरातून निघते 21 पर्यंत, कारण की प्रितेश मला घ्यायला येतो. सो माझं काम जवळच आहे. मी लास्ट टाइम सांगितलं होतं व्हिडिओमध्ये. तर आता मेकअप करूया. मेकअपसाठी काही जास्त नाही. मी फक्त आयब्रो काय बोलतात त्याला, काहीतरी बोलतात. काय बोलतात मला नाही माहिती, काहीतरी बोलतो. आयब्रो पेन्सिल, बॉडी लिपस्टिक, हायलायटर आणि ब्लश, या 5 गोष्टी मी मेकअप करते बस. बाकी आपल्याला पुढचं काय ते फाउंडेशन मला काहीच माहिती नाही. सो पहिला मी लावून घेते. पहिला मी आयब्रो पेन्सिल. ठीक आहे. इकडे येऊन दाखवू शकतो जसं या साईडला पॉसिबल झालं तर. आणि मी असे हाताने का करते, हे पण ब्रश पण असतं. सो असं पहिला करायचं. माझ्यासारखे ज्यांना नाही येत त्यांनी बघा. हे पण मला काय प्रॉपर करता येत नाही, तरी थोडंफार येतं. मी करते स्वतःसाठी. आणि जास्त डार्क नाही करायचं, मग ते एकदम वियर्ड दिसतं. सो थोडं लाईट करायचं इकडे, म्हणजे असं थोडं आयब्रो हायलाइट झालं पाहिजे. आणि अशा प्रकारे आयब्रो झालेला आहे. आणि आता बॉडी लिपस्टिक. बॉडी लिपस्टिक लावायची. अशा प्रकारे बॉडी लिपस्टिक झालेली आहे लावून. आणि त्याच्या आतमध्ये रंगरंगोटी करायची. आणि हा रंगोटी थोडी मॅट लिपस्टिक आहे लावायची. ह्याला थोडं सुकवायचं. सुकून झालं लिपस्टिक परत त्याच्यावरती थोडा शेड द्यायचा. ते सुकलं नाहीये, तुम्ही वाट बघा. आणि ते सुकलेलं आहे. आणि ह्याच्यावरतीच आपण लिपस्टिक लावायची. मी लावलेली आहे. सो इथे तुम्ही बघू शकता किती मस्त शेड आलाय. थोडं बॉर्डर अजून डार्क करते. हा आता बघू शकता, आता एकदम परफेक्ट झालाय. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. हे अशा प्रकारे असा तमाशा असतो. अरे पण काय आहे पायामध्ये. डोका पटलं. बरं तुला लिपस्टिक लावायची आहे. आमच्या परीला पण लिपस्टिक लावायची असते, सो आम्ही तिला पण लावणार आहे. ओके हा ओके. लिपिश लाव. इथे असं थोडं हायलायटर लावायचं. काय काय बोलतोय. लिपिश लावते. असं तर काय लावत नाही, पण थोडंफार ठीक आहे. थोडं ग्रूम माणसाने राहिलं पाहिजे आयुष्यात, कारण की ग्रूम राहिल्याने थोडा कॉन्फिडन्स येतो आणि सनग्रूम राहिल्याने नाही येत. सो थोडं ग्रूम स्वतःला करा. नसेल टाइम तरी पण थोडाफार वेळ काढा स्वतःसाठी. जसं मी काढलाय माझ्याकडे 10 मिनिटाचा, तरी अजून टाइमपास करते. ठीक आहे. सो इथे अशी स्माइल करायची. आणि हे ना असं 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 लावायचं. म्हणजे तुम्ही हसलात ना की तुमचे गावाला एकदम लाल दिसणार. तसं लावायचं. आणि हे मला येत नाही तरी पण मी लावते. मला हे येत नाही तरी पण मी लावते. हा माझा चुकीचा मेकअप आहे. तुम्ही फक्त मलाच बघा. तुम्ही असं ट्राय केलं तर करा. बघा तुम्हाला जर आवडलं तर करा, नाही आवडलं तर नका करू. आणि इथे खूप लाल झाले बाबा. मला एवढं लाल नाही आवडत. थोडं नाकाला पण लावायचं. हे थोडं नाकाला पण लावायचं की पण नाक असं लाल दिसतं. असं थोडं या साईडला पण लावायचं. इकडे हे ब्लश आहे.
त्या ब्लशचा मी सगळ्या प्रकारे उपयोग करते असा. सो तुम्ही बघू शकता, बघ बरोबर आहे. नसेल तरी काहीच करू शकतो आता आपण, लावलेलं आहे तुम्हाला. सो अशा प्रकारे माझा मेकअप झालेला आहे. आणि मी कशी दिसते सांगा. सो जास्त मेकअप नाही मी करत, हे असंच मी आता केलंय. नाहीतर रोज तुम्ही बघता मी कुठे काय करते, एवढं नाही करत. आणि मला आता काजळ लावायचं पण मन झालंय. सो मी काजळ घेऊन आली. थांबा, काजळ माझ्याकडे नाही आहे कारण की मी खरंच मेकअप नाही करत. सो हे माझ्या ते बहिणीच्या मध्ये काजळ आहे, ते मी लावले डोळ्यामध्ये. सो काजळ आणि अजून एकदम फुल ठेवतो. सो हे असा का बघा मस्त दिसतो. आता छान दिसतंय ना, दिसणार. ठीक आहे. सो असा आपला लुक कम्प्लीट झालाय. आणि आता वाजलेत 10 मिनिटं बाकी आहेत. मी आता जाते कामावरती. चलो प्रीतेश. तर आता आम्ही निघालोय आणि प्रीतेश मला सोडतात का कामावरती. पुढे बघ, नाही तर कामावरती नाही, डायरेक्ट हॉस्पिटलला जायला लागेल. मस्त जोक मारा, ये हंस रहे हलकट. डायरेक्ट कामा निघून जाईल डायरेक्ट वरती. नेहमीच काम माझे कामावरती जे आहे ते. आणि प्रीतेश कुठेतरी बाहेर जाणार आहे. बोलायला जाणार आहेस डोंगरी. तो डोंगरीला जाणार आहे, त्याचं काय काम आहे ते करून येईल तो. आणि मी असणार आहे कामावरती ॲज युजुअल. सो येस, हम तुम्हारे साथ है, हम सबके साथ है, हम सबके लिए. हम तुम्हारे साथ है. वोटिंग आहे 15 तारखेला. सगळ्यांनी वोट करा. वोट केलंच पाहिजे, पण चांगल्या व्यक्तीला करा. डोकं लावून करा की कोण आपल्यासाठी फ्युचरमध्ये कसं काय करेल ते विचार करून मत करा. इन्फ्लुएन्समध्ये करू नका कोणाच्या पण. वोटिंग कसं नसतं करायचं. सो हेच बोलायचं. आपण काय मोटिवेशनल स्पीकर नाही आहे जो बोलू की ह्याला करा त्याला करा कोणाला करा. तुम्हाला ज्याला वाटतं जो आपल्यासाठी चांगलं करू शकतो त्याला तुम्ही वोट करा. आणि अशा प्रकारे तसे लोक आम्हाला बघतात आहे, हे लोक काय करतात आहे. असे लोक बघतीलच कारण की सगळ्यात नाही करत नाही. आणि काय आणि काय आणि काय आणि काय आणि काय. चला भेटूया कामावरती. सो बोलली कुठे मी आता, सो नाही बोलली आता भेटे. हा सो आणि आता मी चालले कामावरती. सो भेटूया तिकडे. याला बाय बाय करताना. आणि आता मी पोहोचले आहे ते माझ्या कामाच्या इकडे. म्हणजे आता पोहोचेल इकडेच आहे. तर इकडेच आहे इकडेच आहे इकडेच आहे. प्रीतेश आरशातून दिसतेस दातकाट की. हा हा हा. पोहोचले मी आता. मला काय काय करावं लागतं. आवाज तुझा येईल का? येईल ना. चलो बाय. कुठे चालली तू? कुठे सोडलं मला? काय चोक मारतो. सोडलं तुला. चालेल टाइमपास करून वाजलं बघ. 1:31 झालं. चल कर. उशिरा झाला. बाय. घरचे बघतील. ठीक आहे वगैरे. चल बाय. आता मोबाईल फुटला असता. वाटतं हेडशॉट झाला असता फोनचा. हा बाय. उद्या बाय. सो सर आम्ही आता आले कामावरती, पण कंटिन्यू करू रात्री डायरेक्ट. बाय. तर आता माझा टाइम झालेला आहे 10:30 वाजलेले आहेत. परफेक्ट 10:31 झाले आहेत. सो आता प्रीतेश मला आला घ्यायला बघा. तर प्रीतेश आलेला आहे मला घ्यायला. आणि तू आणलेस माझं सरप्राईज. काय भेटलं चल. अरे बापरे, दिवसभर दुकानच बंद. तू उल्लूच होणार यार. तू खरंच भांडणं. आता भांडणं. ब्लॉग बंद आता भांडणं. चला आता मी या माणसाशी भांडणार आहे कारण की ह्याने मला कालपासून उल्लूच बनवतोय. हा तुला दिवसभर दुकान चालूच नाही दिसत. मला दिवस दाखवून काय माहिती. मी ऑनलाईन मागवेल आता. मागवतो ऑनलाईन. चल नाही मला नाही पाहिजे तुझी आता. मी माझी मागवणार. चल चल बस 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 बस. हे असं करून नाही चालत. चल बस चल. बस बस नाही. बोलो गाडी बोलो. पाहायला लागला काय पण होतो. पाहायला कुठे तुला ते बघ. चल बस चल लवकर. नाही करायचं. बस पुढे. नाही बोल तुझं 1 मिनिट मी दिमाग खराब चला बस बस. चला स्वतः मला दिवस असा होता. तर मला कसा आवडला प्लीज कमेंटमध्ये सांगा. नशीब सो कसा तुम्हाला व्हिडिओ वाटला नक्की सांगा. कमेंटमध्ये लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तिकडे सबस्क्राईब कुठे राईट साईड. सबस्क्राईब करायला विसरू नका. सो उद्या आम्ही काहीतरी जाऊ आपण बोललेले सकाळी वगैरे. सो स्टे ट्यून. काहीतरी नवीन येईल उद्याच्या व्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा आणि उद्याचा पण व्लॉग बघा. बाय.